महाराष्ट्रात सरकारी जमिनीवर घर आहे का किंवा घेण्याचा विचार करताय, मग ते विकताना लागणाऱ्या ट्रान्सफर फीचा हा जो काही नियम भुलभुलैया आहे ना, तो समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग या नियमांच्या रोलर कोस्टर प्रवासाला सुरुवात करूया आणि बघूया की हे सगळं प्रकरण नक्की आहे तरी काय. हे बघा, गोष्ट तशी सोपी आहे. महाराष्ट्रात अनेक हाऊसिंग सोसायट्या या सरकारने सवलतीच्या दरात दिलेल्या जमिनीवर उभ्या आहेत. आणि बरोबर याच कारणामुळे तिथला फ्लॅट विकायचा असेल किंवा कोणाच्या नावावर करायचा असेल तर त्याचे नियम आणि त्यासाठी लागणारा खर्च दोन्ही गोष्टी वेगळ्या असतात. आणि नेमकं हेच वेगळेपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या नियमांचं मूळ सापडतं सरकारच्या एका धोरणामध्ये. सरकारनं लोकांना घरं मिळावीत म्हणून कमी दरात जमिनी दिल्या, पण त्यासोबत काही अटी आणि शर्तीही घातल्या. आणि ह्याच अटी घरमालकांच्या आयुष्यावर आणि घराच्या प्रत्येक व्यवहारावर अनेक वर्ष परिणाम करत राहतात. तर या सगळ्या गोष्टीला एक व्यवस्थित स्वरूप आलं ते 2007 साली. 25 मे 2007 रोजी एक शासन निर्णय आला, ज्याने तोपर्यंतचे सगळे विखुरलेले नियम एकत्र केले आणि एक सुस्पष्ट धोरण तयार केलं. आणि गंमत म्हणजे या एका निर्णयामुळे पुढची तब्बल 10 वर्ष सगळं काही अगदी सुरळीत होतं. नियम काय आहेत हे स्पष्ट होतं. त्यामुळे घर विकणाऱ्यांना आणि घेणाऱ्यांना दोघांनाही एक प्रकारची स्थिरता आणि खात्री होती. व्यवहार करणं त्या काळात खूप सोपं होतं. पण मग आलं 2017 साल आणि सगळं चित्रच पालटून गेलं. सरकारने अचानक हस्तांतरण शुल्कामध्ये म्हणजे ट्रान्सफर फीमध्ये प्रचंड वाढ केली आणि घरमालकांसाठी हा एक खूप मोठा धक्का होता. आता सरकारचं म्हणणं काय होतं यामागे, तर 7 जुलै 2017च्या निर्णयानुसार सरकारला असं वाटत होतं की जुनं शुल्क जमिनीच्या वाढलेल्या किमतींसमोर नगण्य झालंय, म्हणजे अगदीच किरकोळ वाटतंय. त्यामुळे सरकारी महसूल वाढवण्यासाठी ही वाढ करणं गरजेचे आहे. आणि ही जी वाढ होती ती मोजणार कशी होते, तर ती वार्षिक दर विवरणपत्रावर म्हणजेच ASR वर आधारित होती. आता हे ASR म्हणजे काय, तर आपल्या सोप्या भाषेत सांगायचं तर रेडी रेकनर रेट. हा प्रत्येक भागासाठी सरकारने ठरवलेला मालमत्तेचा अधिकृत दर असतो. तर नव्या नियमानुसार ट्रान्सफर फी ही प्रति चौरस फूट दर किंवा रेडी रेकनर दराच्या 3% यापैकी जी रक्कम जास्त असेल ती आकारली जाणार होती. आणि या जे जास्त असेल ते या एका छोट्याशा वाक्यानं सगळा खेळच बदलून टाकला. विचार करा, मुंबईसारख्या शहरात याचा परिणाम किती मोठा झाला असेल. जिथे आधी काही हजारांचा मामला होता, तिथे आता एका सामान्य फ्लॅटसाठी ट्रान्सफर फीचा आकडा थेट 10 लाखांच्या घरात पोचला. आणि सगळ्यात मोठा धक्का तर अजून बाकी होता. जर कोणी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी न घेता व्यवहार केला असेल तर त्याला दंड म्हणून ही जी प्रचंड मोठी रक्कम आहे ती दुप्पट भरावी लागणार होती. या नियमामुळे घरमालकांमध्ये एकच खळबळ उडाली. आता साहजिकच एवढ्या मोठ्या शुल्कवाढीनंतर आणि दंडाच्या तरतुदीनंतर लोकांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून जोरदार विरोध सुरू झाला. आणि या दबावामुळे सरकारला अखेर एक पाऊल मागे घ्यावंच लागलं. 2018 सरकारने एक नवीन परिपत्रक काढलं आणि त्यात स्वतःहून हे मान्य केलं की हो, ही दंडाची रक्कम खरंच अनेक फ्लॅट मालकांना परवडणारी नाहीये. म्हणजे लोकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचला होता आणि आता बदलाची वेळ आली होती. आणि मग आला तो महत्त्वाचा बदल. 4 मे 2018च्या नवीन नियमानुसार दंडाची ती क्लिष्ट पद्धत पूर्णपणे बदलण्यात आली. आता परवानगीशिवाय व्यवहार झाला असल्यास दंड म्हणून दुप्पट शुल्क नाही, तर सरळ त्या मालमत्तेच्या रेडी रेकनर दराच्या फक्त 3% रक्कम भरायची होती. इतकंच नाही तर अजूनही काही मोठे दिलासे मिळाले. जसं की कुटुंबातल्या कुटुंबात होणाऱ्या हस्तांतरणावर म्हणजे बक्षीसपत्र किंवा वारसा हक्कानं होणाऱ्या ट्रान्सफरवर कोणतीही फी लागणार नाही. पुनर्विक्रीत फ्लॅट घेणाऱ्यांना मूळ सभासदांच्या जाचक अटींमधून सूट मिळाली. आणि ज्यांच्याकडे कंप्लीशन सर्टिफिकेट नाही त्यांच्यासाठी पहिल्यांदा भरलेल्या मालमत्ता कराची पावती ग्राह्य धरण्यात आली. चला तर मग या सगळ्या माहितीचा सार काय, म्हणजे घरमालकांसाठी सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते ते आता सोप्या भाषेत समजून घेऊया. जर नियमांनुसार व्यवहार करायचा असेल तर प्रक्रिया अगदी सरळ आहे. सगळ्यात आधी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्या. त्यानंतर 2017च्या नियमांप्रमाणे जे शुल्क ठरलेलं आहे ते भरा आणि आपला व्यवहार नोंदणीकृत करा. अगदी सोपं. पण समजा या आधीच परवानगी न घेता व्यवहार झाला असेल तर घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. त्यासाठी आता एक मार्ग आहे. तुम्ही नंतर मंजुरीसाठी अर्ज करू शकता, रेडी रेकनर दराच्या 3% दंड भरू शकता आणि आपला व्यवहार अधिकृतपणे नियमित करून घेऊ शकता. आणि हो, या 3 गोष्टी तर कायम लक्षात ठेवा. 1. कुटुंबातील हस्तांतरण शुल्कमुक्त आहे. 2.
पुनर्विक्रीतील खरेदीदारांसाठी नियम थोडे शिथिल आहेत. आणि 3, सगळ्यात महत्त्वाचं, हे नियम थोडे किचकट आहेत, त्यामुळे कोणत्याही व्यवहाराआधी कायदेशीर सल्ला घेतलेला कधीही चांगला. तर हा होता महाराष्ट्रातील ट्रान्सफर फीचा चढ उतारांनी भरलेला एक रोलर कोस्टर प्रवास. या सगळ्यामधून एक खूप मोठा प्रश्न मात्र उभा राहतो. सरकारी तिजोरी भरणं आणि सामान्य घरमालकाच्या खिशावरचा भार, या दोन्हीमध्ये योग्य संतुलन साधायचं तरी कसं? या प्रश्नाचं उत्तर आजही शोधलं जातंय आणि यावर विचार करायला नक्कीच जागा आहे.